श्री स्वामी समर्थ श्रोते हो. एकीकडे माझा मुलगा, जो की एक कचरा वेचणाऱ्या मुलीच्या प्रेमात एवढा पडला, की 14,000चा मोबाईलही तिला देऊन बसला. तोही आम्हाला घरात न सांगता. आणि एकीकडे माझ्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही स्थळ शोधतो आहे. श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा विलक्षण अनुभव आपण ऐकणार आहोत. खरंच खूप अद्भुत अनुभव आहेत. क्षणोक्षणी पावलोपावली जे आपले ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आपले स्वामी समर्थ महाराज त्यांना कशा अनुभूती देतात आणि कशा प्रकारे त्यांच्यावरती येणाऱ्या संकटावरती मात करून ताईला पुढे नेतात, हेच आजच्या अनुभवात आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. ताई म्हणतात, माझा मुलगा 23 वर्षाचा आणि त्याच्यापेक्षा थोडी छोटी माझी मुलगी. तर जेमतेम वय सारखंच, म्हणजे तो 23चा आणि ती 21ची असं. तर माझी मुलगी जिचं की शिक्षण झालं 12वी आणि ती आता अजून ग्रॅज्युएशन ती करत होती. तर त्यावेळेला आम्ही असं ठरवलं होतं, की आपली परिस्थिती अशीही नाजूकच आहे, तर आपण का नाही, आपली आता मुलगी अशीही आपली झालेलीच आहे, आता 20-21 वर्षाची झालेली आहे. आपण आता तिच्या लग्नाचं काहीतरी आपण बघायला पाहिजे. मग ती जात होती, ती नोकरीला जात होती. छोटी-मोठीची नोकरी होती. त्या नोकरीतून तिने जमवलेले होते पैसे थोडेफार तिचे. तर त्यावेळेला आम्हाला पैशांचं एवढं संकट होतं, की ते सांगूही शकत नाही आणि मांडूही शकत नाही कशाप्रकारे. पण स्वामींजवळ साकडं घातलं, की स्वामी असं स्थळ येऊ द्या, की जेणेकरून आम्हाला खर्चही लागायला नको. मात्र माझ्या मुलीला खूप छान आणि सुंदरसं स्थळ मिळावं, जे की जीवाला जीव लावणारे लोकं असतील. आणि नेमकं घडलं असंच, की तिला खूप छान स्थळ स्वतःहून चालून आलं आणि घरातली ही मंडळी सगळी चांगली. हुंड्यामध्ये आता तो प्रश्न होता, की आता हुंड्यामध्ये ही लोकं काय मागतील? पण हुंड्यामध्ये त्या लोकांनी आम्हाला सांगितलं, की ताई आम्हाला काहीच नको आहे. आम्हाला फक्त 5 ग्रॅमची अंगठी द्या. बाकी सगळं काही लग्न वगैरे सगळं काही आमच्याकडेच येऊन या, म्हणजे तुम्ही आम्ही तिकडेच करूया सगळं जे काही असेल व्यवस्था तुमची पण. ठरलं सगळं काही व्यवस्थित झालं. मग आता पुढचा प्रश्न होता भांडे आणि गादी आणि पलंगचा. तर मी नेहमी आमच्या बाजूला जो स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे, त्या मठामध्ये मी नेहमीच जात असते आणि माझी परिस्थिती किती नाजूक आहे, किती बेताची आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तर माझ्या मुलीचं लग्न ज्यावेळेला ठरलं, त्यावेळेला सगळे म्हणत होते, "अगं, होते ना व्यवस्था व्यवस्थित? सगळं जमतंय का?" वगैरे, वगैरे अशा सगळ्या गोष्टी चालायच्या. आता जरी नसलं जमत, तरी मी फक्त सगळ्यांना हो सांगायची. "हो, होतंय ना, स्वामी आहेत ना पाठीशी. हो, करतायत ना, होऊन जाईल." असे शब्द मी सगळ्यांना सांगत होती. पण एके दिवशी मी जेव्हा आरतीला गेले, त्यावेळेला माझा कंठ एवढा दाटून आलेला होता, की स्वामी महाराजांना कशी विनवणी करू आणि स्वामी महाराजांना कसं साकडं घालू, की महाराज, माझ्या मुलीला मला द्यायची खूप इच्छा आहे. जे काही सगळे प्रथा म्हणून देत असतात, भांडे, गादी, पलंग वगैरे, पण मी तेही देऊ शकत नाही हो स्वामी. कारण अगोदरच अंगठीचं जे बोललेले होते, ते त्यासाठीच मी माझ्या भावाला आणि माझ्या दीराला पैसे मागितलेले होते आणि माझ्या दीराने मला त्या पैशांसाठी खूप घाणेरड्या शिव्या मला दिलेल्या होत्या. कसा तरी माझा भाऊ तयार झाला पैसे द्यायला. त्या पैशातून आम्ही ती अंगठी करून ठेवलेली होती. प्रश्न होता आता भांड्यांचा. तर त्या दिवशी मला एवढं रडायला आलं, एवढं रडायला आलं, की माझ्याच्याने त्या मठामध्ये थांबलंच गेलं नाही. मला खूप रडू येत होतं. मग ज्या आमच्या तिथल्या मठातल्या ताई आहेत, सगळा कारभार वगैरे सगळं जे काही आहेत मठातलं सगळं त्या बघतात. मग त्या ताई माझ्या जवळ आल्या आणि मला म्हटल्या, "काय गं? काय झालं सुमन? तू का रडते?" मला राहवलंच गेलं नाही. मी अक्षरशः ताईंच्या खांद्यावरती माझं डोकं ठेवलं आणि मी रडायला लागले, की "ताई बघा ना हो, परिस्थिती एवढी जेमतेम आहे, एवढी बेताची आहे, की मी माझ्या मुलीला एवढं साधं भांडे वगैरे हे पण मी देऊ शकत नाही आहे." त्या केंद्रातील ताई म्हटल्या, "तुम्ही काही रडू नका आणि काहीच सांगू नका. सगळं जे काही आहे ते स्वामींवर सोडा आता. व्यवस्था होऊन जाईल." मला सांगायलाही, म्हणजे आयुष्यभर मी त्यांची ऋणी तर राहणारच आहे, पण स्वामी महाराजांची किती राहणार आहे हे मला नाही सांगता येत. अक्षरशः त्या सगळ्याच गोष्टींची जबाबदारी त्या केंद्रातल्या ताईंनी घेतली आणि माझ्या मुलीसाठी जे लागणारे भांडे होते, सगळं काही होतं, पलंग, गादी सकट
सगळं त्या ताईंनी घेऊन दिलं. मला खूप त्या दिवशी म्हणजे हे वाटलं, की स्वामींनी माझ्यासाठी कशी लोकं मला निवडून दिली आणि कशी माझ्या जवळ त्या लोकांना मला त्यांच्या जवळ नेलं आणि त्यांना माझ्या जवळ आणलं. खूप रडायला आलं मला त्या दिवशी. हा एक माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव, स्वामी अनुभव. ताई म्हटल्या, "अजून काही लागलं तर मला सांग, काळजी करू नको." स्वामींनी खूप काही दिलेलं आहेत मला. त्यातलं थोडंफार जर मी कोणाच्या उपयोगाला आणलं तर माझं काय कमी होणार आहे? आणि तसंच ताईंचे शब्द आणि तशाच त्या ताई आहेत. हा अनुभव माझा पहिला. दुसरा अनुभव असा, की घरामध्ये एवढी बेताची परिस्थिती असल्यावरही कसा महिना निघून जातो. भाड्याच्या घरामध्ये राहते. दरवेळेला संकट येतात. कोणत्या ना कोणत्या गोष्टीची. तसंच माझा मुलगा, जो की एक मुलगीच्या एवढ्या प्रेमामध्ये पडलेला आहे, की त्याला काहीही दिसत नाही. काय योग्य, काय अयोग्य. 14,000 चा मोबाईल चक्क त्या मुलीला त्याने देऊन टाकला. आम्हाला एक शब्दही विचारला नाही घरामध्ये. मोबाईल घेतानाही आमच्या घरामध्ये खूप भांडणे झाली होती, की "तू एवढा मोबाईल घेऊ नको, घेऊ नको." तरी त्याने हप्त्यावरती तो मोबाईल घेतला आणि त्याचे हप्तेही अजून पूर्ण झालेले नव्हते, तोवर तो मोबाईल तिला देऊन टाकला. आता छोट्या घरातील लोकांसाठी 14,000 ही म्हटले म्हणजे ते खूप, खूप काहीतरी असतात आणि तसंच माझंही झालं. आजही माझा मुलगा तिचं एवढं ऐकतो त्या मुलीचं. जी मुलगी रस्त्यावर कचरा वेचते, प्लास्टिकच्या बॉटल वगैरे उचलत असते, अशा मुलीच्या तो नादाला लागलेला आहे, प्रेमात पडलेला आहे आणि त्याला कितीही सांगण्याचा, समजण्याचा प्रयत्न केला. एवढा धष्टपुष्ट होता माझा मुलगा, धिप्पाड शरीराने दिसणारा, पण आता असा झालेला आहे की त्याच्याकडे बघावतही नाही. म्हणजे तिने काय खाऊ घातलंय का नाही हेही कळायला मार्ग नाही. आता त्यासाठी माझ्या सेवा सुरू आहेत आणि मला माहिती आहे की स्वामी महाराज यातून मला लवकरात लवकर बाहेर काढतील. असो, माझ्या मुलीचे नंतर लग्नही व्यवस्थित सगळं काही पार पडलं. सगळ्याच गोष्टी चांगल्या प्रकारे झाल्या आणि काही दिवसांनी म्हणजे 1 वर्षानंतर माझी मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी घरी येणार होती, त्यावेळेलाही मला खूप मोठं संकट पडलेलं होतं, की स्वामी आता मी करू तरी कसं करू हो? आणि स्वामींच्या कृपेने असं झालं, की माझी मुलगी नॉर्मल डिलिव्हरी तिची झाली. त्यामुळे खर्चही काही तेवढा आला नाही आणि एका वेळेचा अनुभव अजून असा एक सांगायचा आहे, की माझा जो मावस भाऊ आहे, तर माझ्या मावस भावाचा झालेला होता ॲक्सिडेंट आणि त्याला आम्ही बघायला जाणार होतो. तर गेलो आम्ही त्याला बघूनही आलो आणि रस्त्याच्या कडेने आम्ही चालत होतो. ते एवढ्या जोरामध्ये तिकडून भरधाव ट्रक आला, की अक्षरशः आम्ही हवेने का म्हणा, की कशाने म्हणा, आम्ही अक्षरशः असे फेकले गेलो. कसे फेकले गेलो, काय झालं काही समजलंच नाही. पण बाजूलाच रस्त्याचं काम चालू होतं आणि त्या गिट्टीवरती माझे मिस्टर पडले, मी पण पडली. माझा तर हातच फ्रॅक्चर झालेला होता. त्यांच्या डोळ्याच्या खालून रक्ताची धार लागलेली होती अक्षरशः. आता एवढ्या रोडवरती कोणाला बघावं, कारण तिथं कोणीही दूरवर दिसत नव्हतं. जशी तशी कशी तरी उठली आणि त्यांनाही उठवलं. तेवढ्यात तिथं बाजूला कुठेतरी विहिरीवरती लोकं कामं करत होते. त्या लोकांना आम्ही दिसलो आणि त्या लोकांनी आम्हाला आधार दिला. आम्हाला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. त्यांना टाके पडले होते डोळ्याच्या खाली 4 टाके पडले आणि माझाही हात फ्रॅक्चर झालेला होता. माझ्याही हाताला दुखापत झालेली होती. जे काही थोडेफार पैसे होते आम्ही गावी जाण्यासाठी नेलेले. आमचं गाव कोकण, तर तिकडे आम्ही जाण्यासाठी पैसे जे होते आमच्याजवळ, तर असं वाटलं होतं की आता आपलं सामानही इकडे-तिकडे अस्ताव्यस्त झालं. आता पैसे तरी आहे की नाही आपल्याजवळ तेही माहिती नाही. पण जसेच्या तसे पैसे होते. त्याही वेळेला खरंच खूप एक म्हणजे सर्वसाधारण माणसाला तेवढी रक्कम खूप काही असते. तर तोही माझ्यासाठी एक स्वामी अनुभवच होता, की एवढं सगळं फेकाफेक झालं, पण माझे पैसे माझ्याजवळ व्यवस्थित होते. पिशवीमध्ये ठेवलेले होते ते. तर असा हा माझा स्वामी अनुभव आहे. सगळे अनुभव सांगतात म्हणून मलाही स्वामी अनुभव सांगावा असा वाटला ताईंना, म्हणून मी माझा अनुभव सांगितलेला आहे आणि या सगळ्या घटना माझ्यासोबत घडलेल्या आहेत आणि ज्या काही माझ्या मुलासाठी आहे, तर त्या माझ्या मुलासाठी मी सेवा करते आहे. सगळ्यांनी प्रार्थना करा, की लवकरात लवकर तो त्यातून बाहेर निघावा त्या मुलीच्या प्रकरणातून. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्रोतेहो, ताईंचा अनुभव खरंच मनाला भावणाराही आहे, भावूक करणाराही आहे आणि अद्भुतही आहे. ज्याच्या कोणी सोबत नसतं, त्याच्यासोबत स्वामी महाराज असतात. पाठीशी नाही, सोबत असतात. हेच हे ताईंच्या
अनुभवावरून आपल्याला समजून येत आहेत. आणि असेच जर अनुभव तुम्हालाही तुमचे सांगायचे असतील आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलवरती, तर नक्की आवर्जून सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. अवश्य जॉइन करा आणि तिथं तुमचा अनुभव सांगा. जेणेकरून तुमचाही अनुभव म्हणजे ती पण एक सेवाच आहे. कारण आपले अनुभव जेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, तेव्हा त्यातूनही कोणाला आणि कोणाला अनुभव येत असतात ती सेवा करून. तर तीही आपल्याकडून एक घडणारी सेवाच असते. तर चला आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया. पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.